उसने घेतलेले पैसे परत न करता मोटार देऊन ती पुन्हा ओढून नेऊन 3 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडलेला आहे। याबाबत विशाल जगदीश सरबरात यांनी संशयित पवन अरविंद पाटील, पवनचा मामे भाऊ विशाल विजय पाटील दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित पवन पाटील यांनी फिर्यादी विशाल सबरत याच्याकडून 2 एप्रिल 2025 मध्ये उसने 1,30,000 रुपये ऑनलाईन आणि रोख स्वरूपात घेतले। पैशाची मागणी केल्यानंतर पवन आणि मामे भाऊ विशाल पाटील यांनी सबरत यांच्याकडून घरी येऊन विशालची मोटार 3 लाख रुपयांना विक्री करतो असे सांगितले। त्यामुळे सबरत यांनी उर्वरित 1,70,000 रुपये ऑनलाईन आणि रोख स्वरूपात विशाल पाटील याला दिले। त्यानंतर विशाल पाटील यांनी त्याची मोटार मुरगुड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये पोलिसांना पाहिजे असल्याचं सांगितले। त्यानुसार पवन पाटील यांनी सबरत याच्या घरासमोरून मोटार नेली। दोघांनी 3 लाख रुपयांची फसवणूक केल्याबद्दल सबरत यांनी फिर्याद दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।